नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वसंत पुलगांवकर. आपण बघत आहात ज्ञानदेव अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन मधील प्रॅक्टिस सेट 2.2 मधील क्वेश्चन नंबर 1 मधील प्रॉब्लेम नंबर 7 आपण सॉल्व करत आहोत. प्रॉब्लेम नंबर 7 असा आहे, √2x² + 7x + 5√2 = 0. To solve this quadratic equation by factorization method. फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व करायचं आहे. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. तुम्हाला ही जे प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे, पण ते कशा प्रकारे खाली जे ऍक्टिव्हिटी दिली आहे ती ऍक्टिव्हिटी कंप्लीट करून तुम्हाला सॉल्व करायचं आहे. आता ऍक्टिव्हिटी काय आहे, या ब्लँक स्पेसेस भरून तुम्हाला हे प्रॉब्लेम सॉल्व करायचं आहे. म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे, परंतु त्या प्रॉब्लेम मध्ये सॉल्व करत असताना ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स प्रमाणे तुम्हाला या रिकाम्या जागा भरायच्या. ओके, तर मग आता बघा, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. पहिल्या टर्मचा कोएफिशिएंट आहे √2 आणि लास्ट टर्म आहे 5 × √2. मग याचं प्रॉडक्ट किती होते? सो 5 × √2 × √2, 5 × √2 × √2 √4, 5 × 4 चे √2 मीन्स 10. प्रॉडक्ट झाला 10. आता 10 चे असे दोन पार्ट किंवा दोन फॅक्टर पडायचे, ज्याचा सम किती आला पाहिजे? 7 आला पाहिजे, आणि प्रॉडक्ट किती आला पाहिजे? 10 आला पाहिजे. दोन असे फॅक्टर पडायचे आहे. की कोणाचे फॅक्टर पडायचे आहे? तुम्हाला 10 चे 10 चे फॅक्टर पडायचे आहे, ज्यांचा प्रॉडक्ट 10 येईल आणि सम ही 7 येईल. सो 5 × 2 मग किती होते? 10. 5 + 2 = 7. मग 5 आणि 2 हे 10 चे योग्य फॅक्टर्स आहेत. मग आपण काय करू, आता इथे लिहू √2x. नेक्स्ट स्टेप, या √2x² प्लस, आता या ब्लँक स्पेस मध्ये आपण काय लिहू? 5x पहिल्या ब्लँक स्पेस मध्ये, आणि दुसऱ्या ब्लँक स्पेस मध्ये लिहू आपण 2x. ओके, मग झालं आता √2x² + 5x + 2x + 5 × √2 किंवा 5√2. आता आपण इथे तुम्हाला काय करायचं आहे, ते काही करायचं नाहीये. इथे रफ वर्क मध्ये करायचं आहे, लाईन गिन पाडायचं आहे, याची जोडी पाडायची आहे. आता हे दोन जे आहे, हे दोन टर्म आणि हे दोन टर्म, यामधून आपला कॉमन काढायचं आहे. तर कॉमन किती काढला? इथे ऑलरेडी कॉमन जे तिथे लिहिलं आहे, x लिहिलं आहे. मग x काढल्यावर काय शिल्लक राहते बघा, √2x² = x × √2 × x. कारण x × x √2x² होते. मग किती शिल्लक राहते? √2x. काय कॉमन काढल्यानंतर x कॉमन, आपण इथे लिहू √2x, आणि या 5x मधून x कॉमन काढू, काय शिल्लक राहते? 5. मग इथे काय राहील? √2x + 5. आता इथे √2 आपला कॉमन काढलेलं दिलेलं आहे, √2 कॉमन काढायचं आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही कॉमन काढायचं नाही आहे. मग इथे 2x आहे, 2x मधून √2 कॉमन निघाल्यावर काय शिल्लक राहते? हे बघा, 2 मीन्स 2x = √2 × √2 × x असं होईल. कारण √2 × √2 √4, 4 चं √2 म्हणजे हे दोन म्हणजेच √2 × √2. यापैकी √2 कॉमन निघाला तर मग एवढा शिल्लक राहील. मग आपला किती लिहायचा आहे? √2x
√2x. आता 5 प्लस साइन लिहिलं मी 5√2 तो काय कॉमन निघाला √2 मग शिल्लक राहील 5. आता आपण नेहमीच्या प्रॉब्लेम प्रमाणे आलेलो आहोत. आता या ब्रॅकेट मध्ये दिलाय तुम्हाला ऑलरेडी दिलाय x प्लस √2 म्हणजे x प्लस √2 या ब्रॅकेट मध्ये. मग या पहिल्या ब्रॅकेट मध्ये काय लिहायचं आपण आता 2x √2x प्लस 5. ओके, ही झाली तुमची ब्लँक स्पेस भरून झाली आता. ओके, मग इथे आपण आता काय लिहू, इथे लिहिलाय x प्लस √2 इज इक्वल टू 0. मग पहिला ब्रॅकेट इज इक्वल टू 0 आर x प्लस √2 इज इक्वल टू 0. मग पहिल्या ब्रॅकेट मध्ये आपण काय लिहू आता √2x प्लस 5 इज इक्वल टू 0. चला, ही पण आपण ब्लँक स्पेस भरलेली आहे. आता इथे x इज इक्वल टू r, x इज इक्वल टू -2. आपण दोन्ही ब्रॅकेट सॉल्व्ह करूया तर आपला आन्सर काढणं सोपं जाईल. बघा √2x प्लस 5, मी इकडे लिहितो म्हणजे तुम्हाला दिसेल बरोबर, नाही ते लिहिलं तर चालेल. √2x प्लस 5 इज इक्वल टू 0. तर √2x is equal to -5. So x is equal to -5 by √2. -5 by √2. पुन्हा जी x ची व्हॅल्यू आहे तिथे आपण लिहू आता -5 by √2. आता तिथे हे बघा x प्लस √2 is equal to 0. Therefore x is equal to -√2. ऑलरेडी -√2 दिलेला आहे. सो इथे आपण लिहू आता -5 by √2 and -2 are roots of the equation. अशा प्रकारे आपलं आन्सर निघालेला आहे आणि आपलं प्रॉब्लेम ही ऍक्टिव्हिटी पूर्ण झालेली आहे. तर मग जेव्हा आपल्याला प्रश्न विचारला जातो किंवा आपला एखादा प्रॉब्लेम दिले जाते आणि त्या प्रॉब्लेमची डिमांड काय आहे त्या डिमांड नुसार आपल्याला ते सॉल्व्ह करायचं आहे. तुम्ही जर समजा इथे काही लिहून टाकलं आणि काही भरले रिकामी जागा तर तुम्हाला मार्क मिळणार नाही. तुम्हाला परफेक्टच म्हणजे ब्लँक स्पेस आहे त्या भरावे लागेल आणि तुम्हाला स्टेप बाय स्टेप आन्सर पर्यंत यावं लागेल. तेव्हा तुम्हाला याला 4च्या 4 मार्क तुम्हाला नक्की मिळतील. ओके, तर मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसंच ज्ञानदेव अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.